नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच ग्रुप सीचा काय झालेला आहे, कंबाईन ग्रुप सीचा पेपर झालेला आहे. ओके, 11 जानेवारी 2026 तो पेपर. माझं फर्स्ट इम्प्रेशन ह्या पेपरला बघून कसं आहे, तर हा पेपर कसा होता, थोडासा एक म्हणेन मी लेंदी होता. जसा ग्रुप बीचा होता, लेंदी होता. आणि मी म्हणेन टफसुद्धा होता. सो कट ऑफ बद्दल मी शेवटला बोलेन, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज आपण बघू संभावित उत्तरे काय असू शकतात ह्याची. तुम्हाला बाकी कुठेही जायची गरज लागणार नाही. फक्त इथे थांबा, शेवटपर्यंत उत्तर बघा आणि तुमचा स्कोअर काय करा, काउंट करा. संभाव्य उत्तरे काय असू शकतात. मी ऑलमोस्ट ॲक्युरेट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. सो घाईघाईमध्ये मी हा व्हिडिओ बनवला नाही. पेपर आपला झालेला आहे 12 वाजता. मी आता व्हिडिओ अपलोड होईपर्यंत जेमतेम तुमचे किती वाजू शकतात, 8 वाजू शकतात. ओके. सो 8 वाजेपर्यंत हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, करतोय. सो जी काही उत्तर आहे ती मी म्हणेन 90% किती, 99% म्हणतोय मी, करेक्ट असतील. ओके. एखाद दुसरा क्वेश्चन एक रद्द होण्याची शक्यता आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगेनच. सो काय संभावित उत्तर आहे तुम्ही पटापट चेक करून घ्या आणि तुमचा स्कोअर काढून ठेवा. काय करून ठेवा, स्कोअर. बाकी आन्सर केले आपण बघू साव्या. सो डी सेक्शन आहे, डी सेट आहे. डी सेटमधला पहिला सेक्शन चालू होतोय तर कशापासून, तर हिस्ट्रीपासून. सो हा चालू झालेला आहे हिस्ट्री. ओके. ह्याचं उत्तर काय बघा, 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आलेली होती. काही याचं उत्तर सायमन कमिटी घेऊन केलं असेल तर, पण ही पुनर्विलोकनासाठी होती. सो ब जर ऑप्शन गेला तर ब इथून पण जातो, इथून पण जातो. राहिलं काय, हंटर कमिटी तर कशासाठी होती, जालियनवाला हत्याकांड, त्यामुळे हा पण ऑप्शन जातो. तर याचं उत्तर काय असलं पाहिजे, तर तुमचं फक्त अ. सो मुडीमन कमिटी ही कशा संदर्भात होती, तर 1900. सो फास्ट जाऊया आपण थोडंसं पुढे बघा. दुसरा क्वेश्चन, लॉर्ड हार्डिंग्स यांच्या काळामध्ये कोणते युद्ध झालेलं होतं. सो याचं उत्तर आहे इंग्रज शीख युद्ध. इंग्रज शीख युद्ध. ओके. मराठी युद्ध तर आपलं 1818ला संपले, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही. मराठी युद्धाचा काही संबंध येत नाही. सो याचं उत्तर समजलं असेल तर दुसऱ्याचं उत्तर काय आहे, तर इंग्रज शीख युद्ध. तिसरा प्रश्न म्हटलंय, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झालेला आहे. कोणत्या पद्धतीत, कायमधारा पद्धती. तुम्हाला माहिती असेल कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिसने लावली होती 1793 मध्ये. आणि ह्याच्यामध्ये मध्ये त्यांनी ठेवलेले मिडलमॅन, त्याला म्हणतात जमीनदार. ह्या लोकांना भरपूर सारा फायदा झालेला होता. हे लोक जमीनदार काय करतो, शेतकऱ्यांचे शोषण करत. त्याचं एक सिंगल उत्तर आहे फक्त ब. ओके. सो तिसऱ्या वेळेचं उत्तर लक्षात ठेवा, 4. ओके. खालीपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याला लाला लजपत राय यांचा संबंध नाही, तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, वंदे मातरम ह्या वृत्तपत्रातून. तर हा याचं उत्तर आहे. सो केवळ क. चौथ्याचं उत्तर लक्षात ठेवा, केवळ क. मी अगोदर आताच सांगतो तुम्हाला, बाकी कुठेही जायची गरज लागणार नाही. तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन इथे मी तुम्हाला देणार आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 5, खालीलपैकी वर्णनावरून कोणत्या समाज सुधारकाला ओळखा, तर याचं उत्तर आहे गोपाल हरी देशमुख. याचं उत्तर काय आहे, जस्टिस फॉर पीस पण त्यांना दिला होता आणि त्यांना संगीत विषयाची सुद्धा काय होती, आवड होती. पुढचा क्वेश्चन बघा, शारदा सदन, आर्य महिला समाज ह्या स्टेटमेंटवरून समजतं की कोणाची कार्य, तर पंडिता रमाबाई. मी जेव्हा शिकवत होतो मुलांना, त्या मुलांना ह्या व्यक्तीचं काय दिलं होतं, की ही एक्झामला क्वेश्चन हमखास विचारतो. कारण का ग्रुप बीला पण विचारला नव्हता क्वेश्चन आणि राज्यसेवेला पण क्वेश्चन विचारला नव्हता. सो ग्रुप सीला त्याच्यावर क्वेश्चन काढलेला आहे. पुढे म्हटलंय, 1915 मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर ट्रेननी यशस्वीपणे हाताळलेले होते. तर हे नाही, यांचं काही संबंध नाही. हे 1909ला झालेलं आहे. ओके. मोर्ले मिंटो. सो ड जर गेला ऑप्शन तर हा गेला. पहिले ऑप्शन इलिमिनेट करायचे. हा पण गेला ऑप्शन, हा पण गेला. तुमच्याकडे राहिलं काय उत्तर, फक्त अ ब क. पुढे बघा, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेऱ्यावरील हा थोडासा क्वेश्चन म्हणजे ट्रिकी होता. ओके. पण याचं उत्तर काय आहे, तर वन ऑफ ऑल दी अबो, वरील सर्व काय आहेत. तुम्हाला माहिती असेल, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संदर्भात हा काय आहे, प्रश्न आहे. नाना पाटील प्रति सरकार यांच्या संदर्भातला हा क्वेश्चन होता. सो याचं उत्तर काय राहील, 8व्याचं 4. 9व्याचं उत्तर म्हटलं, 1857च्या उठावातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं म्हटलंय. छत्रपती राजकारणासाठी 20 पागे नाही व रंगो बापूजी गुप्ते. हा PYQ आहे. हा काय आहे, PYQ आहे. रंगो बापूजी गुप्ते, 20 पागे यांचा काही संबंध, रंगराव पागे यांचा काही संबंध नाही. रंगो बापूजी गुप्ते हा व्यक्ती तिथे होते. त्यांनी वकील केले होते. ते गेले होते आपले कुठे, तर इंग्लंडला, त्यांची पेन्शन वगैरे मिळण्यासाठी. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे जर हा गेला, अ गेला, इथला अ गेलेला आहे. ओके. सो 9व्याचं उत्तर काय आहे, तर ब क ड. उत्तर काय आहे, ब क ड. हे बरोबर आहे 18व्या आणि 21व्या.
तुम्ही हा महाराष्ट्राचा 8वा क्वेश्चन विचारलाय बघा आयोगाने. महत्त्वाचा होता हा क्वेश्चन. पुढे 10वा क्वेश्चन बघूया आपण. हा पण रिपीटेड बघा, हा PYQ राज्य कंबाईनलाच विचारला होता आता रिसेंटली. ब ला 1, ब ला 1 किती ऑप्शन आहेत बघा, ब ला 1 डायरेक्ट उत्तर आहे. म्हणजे हा PYQ आहे कशाचा, आत्ताच 25चा 4 तारखेचा PYQ आहे, डायरेक्ट उत्तर. ओके, किती इझी क्वेश्चन होता हा. थंड हवेच्या इथून आपला जॉग्राफी चालू होतोय. आता जॉग्राफीचं लक्षात घ्या मित्रांनो, आयोगाने ट्रेडिशनल मेथड सोडून दिलेली आहे. जी मुलं ग्रँटेड घ्यायची जॉग्राफीला, की जॉग्राफीमध्ये मी एवढे मार्क घेईन तेवढे मार्क घेईन 10चे 10 मार्क घेईन, ते आता राहिलेलं नाहीये. कारण का, थोडंसं ट्रिकी बनवलंय, सेंटेन्स ॲड झालेली आहेत. हे जे बरोबर आहे, महाबळेश्वर साताऱ्यालाच आहे, लोणावळा. याचं उत्तर काय, तोरणमाल नंदुरबारमध्ये नसून कुठे आहे, धुळ्यामध्ये नसून ते कुठे आहे, नंदुरबारला आहे. याचं उत्तर नंदुरबार असलं पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. सो उत्तर काय राहील तुमचं, तोरणमाल. दुसरं 11व्याचं 2. नंतर बघा, कोणते विधान चुकीचं आहे असं म्हटलंय. आता इथे बघा तिसरं स्टेटमेंट बघा, हे पैनगंगेचे आहेत. कुणाच्या उपनद्या आहेत, पैनगंगे, त्यामुळे हे डायरेक्ट येते. इथे म्हटले मान्सून. ओके, कोणत्या आपल्या मुंबईच्या दक्षिणेकडे मान्सून जास्त पडतो, सो कोरड्या हिवाळ्याचा मान्सून प्रकार हा आपल्याकडे पाहायला भेटतो, लक्षात द्या. पुढे चौथं म्हटलंय, खालीपैकी कोणती, बरोबर नाही, याच्या खाली काही प्रश्न नाही आहे ना, नाही आहे. ओके, चला पुढे. 14वा क्वेश्चन काय म्हटलंय, कोणते विधान चुकीचे आहेत, पहिले याला आपण अंडरलाईन करूया. चुकीचे म्हटलेत. मणिपूरची काही संबंध नाही आहे कुणाशी, तर नेपाळाची. सो गेला, ऑप्शन गेला तुमचा, हा ऑप्शन गेला. नेपाळ हा भूवेष्टित आहे, चीन आणि भारत या दोन महाकाय देशांबरोबर वसलेला आहे, बरोबर आहे एकदम. बरोबर असलंच पाहिजे. सो बरोबर आहे, तर हे ऑप्शन तुमचं काय असलं पाहिजे, दुसरा करेक्ट असलाच पाहिजे. ओके, 15व्याचं उत्तर आहे 4. लक्षात घ्या मित्रांनो, 15व्याचं उत्तर काय आहे, तर 4. अ ला 3 चिखला, ब ला 1. आताच विचार होतं, लोहखनिज सर्वाधिक कुठे पाहायला भेटतं, आपल्या सूर्जागड माहिती आहे, गडचिरोलीमध्ये पाहायला भेटतं. सो ब ला 1 बघा किती, 2 ऑप्शन होते. सो याचं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो, 15व्याचं 4. 16व्याचं काय म्हटलं, कोणती उदाहरण प्रधानमंत्री संपदा योजनेमध्ये उद्दिष्ट नाही म्हटलेलं आहे. सो कड हे उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही. 4 पटीने वाढवणे, किती एक्झॅजरेट केले बघा सेंटेन्स, लगेच पकडू शकतो आपण. 4 पट दुपटीने असतं ते आपण मान्य केलेलं असतं. सो हे उत्तर येत नाही. ओके, सो सॉरी, याचं उत्तर काय आहे, तर दुसरं हे उत्तर आहे. पुढे, भारतात क्लोन हे प्रथम आपले गिर गायचे याचं नाव आहे गंगा. काय नाव आहे वासराचं नाव, गिर गायच्या वासराचं नाव काय आहे, तर गंगा याचं उत्तर आहे. हे सर्वांना माहिती होतं, इझी क्वेश्चन होता हा. 17, याचं उत्तर काय, 17. पुढे म्हटलंय, याचं काय म्हटलंय, पूर्व पश्चिम आपल्याला माहिती आहे, यमुना ही कोणाची उपनदी आहे, तर गंगेची उपनदी आहे. तर तिला कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात, तिच्या उपनद्या. चंबकीसी अशी ट्रिक आहे त्याची. पण जे करेक्ट उत्तर आहे 19व्याचं, ते दुसरं आहे, केन, बेटवा, सिंध आणि चंबल. म्हणजे इकडून जर आलं तर केन, बेटवा, सिंध आणि चंबल. म्हणजे इथे ही चंबल आहे, चंबल नंतर येते सिंध, सिंध नंतर येते बेटवा, आणि बेटवा नंतर येते केन. आणि विचारले कसं, पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तर विचारलेलं आहे. सो याचं उत्तर काय येईल, दुसरं. पुढे म्हटलंय, किती मीटर अंतरावर वाहनाचे चार्जिंग स्टेशन बसवले जातील असं म्हटलंय वाहन धोरणानुसार, तर 25 किलोमीटर अंतरावर काय असेल, चार्जिंग स्टेशन असणार. याचं उत्तर लक्षात घ्या मित्रांनो, सोपं आहे. पण करंटचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा, करंट सेक्शनमध्ये आयोगात आलेलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पंचवार्षिक केले तर 11वे काही मुलांनी याचं उत्तर 12वे केलं असेल, पण याचं उत्तर काय, 11वे 2007 पासून चालू झालेलं आहे ते. पुढे म्हटलेलं आहे इथे, हे बघा इथे फसवलं आयोगाने तुम्हाला. चलनविषयक की फिस्कल मॉनिटरी पॉलिसी नाही, ही आरबीआयची असते, गव्हर्नमेंटची. म्हणजे कोणती पॉलिसी असली पाहिजे, ही फिस्कल पॉलिसी असली पाहिजे. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो कोणतं बरोबर आहे, तर ब बरोबर आहे. पुढे म्हटले, कोणती जोडी बरोबर, एक पहिलीच बघायची बघा. 14 वित्त आयोग वाय व्ही रेड्डी, 15वा एन के सिंग, 16वा अरविंद पनगारे. परत परत क्वेश्चन विचारले. सो हे बरोबर आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. पुढे म्हटलंय, खालीपैकी प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्य दर्शवतो. प्रधानमंत्री जनधन योजना. मी एका एका अकॅडमीमध्ये चर्चा करत होतो, त्या मुलांना सांगितलं जनधन योजना क्वेश्चन येऊ शकतो. तो क्वेश्चन आलेला आहे बघा. पॉझिटिव्ह बघा इथे, ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली आहे, विमा संरक्षण वाढवले, आणि वयोमर्यादा वाढवली, पॉझिटिव्ह आहे. ओके, सो 24/3. पुढे, कोणत्या नरसिंहन कमिटी कशासाठी होती, वित्तीय विषयक सुधारणा संदर्भात होती. सरकार 2016 मध्ये राजकोष जबाबदारी अर्थव्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी द्यायच्या सदस्याखाली 5 सदस्यांची काही नियुक्ती केली. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर एन के सिंग. लक्षात ठेवा, जी उत्तर आहे ती ॲक्युरेट आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. नीती आयोगाची स्थापना एकदम चिंती क्वेश्चन, 1 जानेवारी 2015ला काय झालेली आहे, तर स्थापना झालेली आहे. कोणाची जागा घेतली, तर प्लॅनिंग कमिशनला त्यांनी काय केलेलं, बदललेलं आहे. दारिद्र्य रेषेखाली संदर्भात 2च कमिटी आहेत, अ आणि ब. एकदम एवढं इझी क्वेश्चन आहे.
इथे म्हटलं 29वा क्वेश्चन. 29चं उत्तर आहे थर्ड. कोणतं विधान चुकीचं आहे? तर इथे 18 उद्योग राखून नाही ठेवले, तर किती उद्योग राखून ठेवले होते? सॉरी, 17 नसेल तर 18 राखून ठेवले होते. सो त्याचं उत्तर लक्षात ठेवा. इथे एक सोपा क्वेश्चन होता, पण थोडा ट्रिकी क्वेश्चन होता हा. 30व्याचं. हा मे बी क्वेश्चन असं मला वाटतं की रद्द होऊ शकतो. ओके. का? तर बघ, हे तिन्ही ह्याच्यामध्ये काय आहेत, तर उद्दिष्ट समाविष्ट होती. फक्त हे उद्दिष्ट समाविष्ट नव्हतं. ड ऑप्शन गेला, ड ऑप्शन गेला, राहिलं अ, ब, अ, क. पण अ, ब जर म्हटलं तर हे पण बरोबर आहे ना हो. आणि अ, क म्हटलं तर हे पण बरोबर आहे. सो हा क्वेश्चन मे बी रद्द शकतो. काय कारण काय उत्तर काय? याच्यामध्ये आहेच नाही. हा क्वेश्चन रद्द होऊ शकतो. जर विचारलं तर मला वाटतं हा क्वेश्चन असला पाहिजे. कारण हे पण आहे ना, अ, ब पण असू शकतो. तर मला हा क्वेश्चन रद्द होईल. 31व्याचं बघा, 31चं उत्तर आहे ब. कोणती विधाने केली जाऊ शकतात? स्वीकृत निकष. शून्य असावे हा काही येत नाही. सो ब आणि क. अन्नधान्याचे बफर स्टॉक 32व्याचं. 32व्याचं उत्तर आहे अ आणि ड. कशासाठी? तर खुल्या अ आणि ड. किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी आणि खुल्या बाजारातील विकण्यासाठी. हे उत्तर यायचं आहे. नाबार्डची स्थापना एकदम सोपा क्वेश्चन. PYQ आहे हा. PYQ आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982. आरबीआय कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक नॉन शेड्यूल असे वर्गीकरण केलेले? आरबीआय ऍक्ट 1934. इथे म्हटलं लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात तिसरा टप्पा काय होता? तर मृत्यूदरात काय झाली होती? लक्षणीय काय झाली होती? घट नाही, सॉरी. जन्मदरात लक्षणीय काय झाली होती? घट. सो फक्त ड. 35 काय येईल? 4. फक्त ड. ओके. इथे बघा, डेट बरोबर दिलेले आयोगाने, हे बरोबर आहे. फक्त हे चुकीचं आहे. 200 नसून काय आहे? तर 100 आहे त्याचं. सो काय उत्तर येईल? खालीपैकी योग्य कथन विचारलेलं आहे, तर फक्त अ. इथे म्हटलंय सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक परिषद 2025 4 ते 6 नोव्हेंबर 25 दरम्यान कधी झालेली आहे? तर दोहा कतारला झालेली आहे. डायरेक्ट क्वेश्चन आहे हा. ओके. आला तर बरोबर येतो, नाही तर चुकण्याची शक्यता जास्त असते, माहिती असेल तर. कोणत्या लोकांना काय दिलेलं आहे? क्रीडापटूंना पद्मश्री पुरस्कार दिले. याच्यामध्ये श्रीजेश घेऊ नका, हॉकीपटू आहे, त्याला पद्मभूषण दिलेलं आहे. सो ड गेला ऑप्शन. हा ड गेला, हा ड गेला, राहिलं काय आहे? तर बघ, म्हणजे हा एक इलिमिनेट करायचा, तुम्हाला उत्तर भेटलं असतं, आयोगाचं म्हणणं आहे. कारण का पद्मश्री खूप सारे दिले जातात. आपल्याकडे 113 काहीतरी पद्मश्री दिले आहेत. एवढे कुठे लक्षात ठेवणार आपण? पण पद्मभूषण लक्षात ठेवू शकतो आपण. ओके. सो तो पद्मभूषण कोणाला दिला होता? श्रीजेशला दिला होता. इथे याचं उत्तर आहे ECI नेट, भारतीय निवडणूक आयोगा संदर्भात. काय म्हटलंय? 43व्या लोकमान्य टिळक पुरस्काराने, बघा याच्यामध्ये हे दोन ऑप्शन, तिन्ही ऑप्शन काय होऊ शकतात? एलिमेंट होऊ शकतात. राहिले कोण? आपले नितीन गडकरी. इथे म्हटलंय उपविजेता, बघा किती बारकाईने क्वेश्चन बनवलेला आहे. उपविजेता विचारलं इथे. याचं उत्तर आहे डायमंड हार्बर फुटबॉल. विजेता विचारलं असतं त्याचं उत्तर काय असतं? नॉर्थ ईस्ट. पण उपविजेता विचारले, त्यामुळे याचं उत्तर आहे डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. ओके. 41 उत्तर लक्षात ठेवा 2. कोणत्या शहरात एशियन संरक्षण मंत्री व्हिएतनाम? कोणती बैठक पार पडली? व्हिएतनामला पार पडलेली आहे. अजिंठा वेरूळ चित्रपट पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणत्या व्यक्तीला सन्मान केले? तर सई परांजपे. हे उत्तर लक्षात ठेवा. पुढे, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण होत्या? तर उमा कांजीलाल. थोड्या करंटमध्ये होत्या, सो विचारलेला आहे क्वेश्चन. 45 म्हटलंय, हा एक्सपेक्टेड होता क्वेश्चन. पहिले आहे ते वधमाना. ओके. वडमाना पण लक्षात ठेवा आपलं. 45 3. हैदराबाद 72व्या मिस वर्ल्ड. ओके. मिस वर्ल्डचं किताब जिंकणारी सुचेता चौहान कोणत्या देशाची होती? थायलंड. हा इझी क्वेश्चन होता. हां. तर म्हटलंय 47वेचं उत्तर काय आहे? तर दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही काय आहेत? योग्य कथन आहेत. निसार हे इस्रो आणि नासाच्या निसार, बघा निसार. ओके. निसार, नासा आणि इस्रो. हे बरोबर आहे. याच्यामध्ये काय असं रॉंग नाही आहे. सो इथे थोडं फसवलं, पण हे बरोबर आहे. दोन्ही विधान कशी आहेत ती बरोबर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी अपेक्षा करत होतो की तारीख विचारतील, पण काय विचारले? लिमिट विचारली. का? आता बदल केलेले आहेत थोडे. सो ते किती बदल केले? तर 2.5 लाखापेक्षा कमी. ओके. सो याचं उत्तर आहे अनुच्छेद 21. लक्षात ठेवा. 49चं उत्तर काय आहे? 21. याचं लक्षात ठेवा. ग्रामपंचायत रोहिणी. ग्रामपंचायत रोहिणी कोणत्या पुरस्काराने ग्रामपंचायतीला, कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आले? ग्रामपंचायत रोहिणी. थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, नाही सांगू शकत त्याचं उत्तर, जर माहिती असेल तरच. क्वालिटी सुरू झालेला आहे आपला. इथे म्हटलेलं आहे, इथे बघा इंटरचेंज केलेलं आहे. स्टेटमेंट काय केलेलं आहे? इंटरचेंज केलेलं आहे. सो हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. अयोग्य विचारलेलं आहे बघा. मग सो अ आणि ब. कारण का आपल्याला माहिती आहे प्रेमबहार राज त्यांनीच काय केलेलं आहे? ते कॅलिग्राफ केले आहे, लेखन दिलेलं आहे. योग्य विचारलेलं आहे.
सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी मंत्र्याद्वारे मांडले जाऊ शकते. येस, ॲब्सोल्यूट राईट आहे. आणि धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी व्यक्तीद्वारे अजिबात नाही, फक्त मंत्र्याद्वारे. फक्त मंत्र्याद्वारे. सो फक्त हे चुकीचं आहे. सो काय विचारलं? योग्य कथन ओळखा. सो उत्तर काय येईल? फक्त अ. 53. बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. 53व्याचं उत्तर फक्त अ आणि क. असं काही शिफारस त्यांनी केलेली नव्हती. सो हे ऑप्शन येणार नाही. एकदम सोपा क्वेश्चन. 8व्या अनुपरिशिष्टमध्ये भाषा आहेत आपल्या. 44व्या घटनादुरुस्तीने आपण काय केलं? कोणता अधिकार काढून टाकला? संपत्तीचा अधिकार काढून टाकलेला आहे. सोपे होते क्वेश्चन आहे. हा थोडासा आउट ऑफ बॉक्स होता. संधी प्रकाश ट्विलाइट झोनाशी कोणी संबंधित पाहिली? लहान शहराच्या प्रशासनासाठी त्याची मला तर वाटतं की तिन्ही बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. ओके. 58व्याचा 1, 58व्याचा सॉरी 3 सरपंच असतो. लॉजिकल आहे. आमदाराचा काही संबंध नाही तिथे. खासदाराचा काही उपसरपंचापेक्षा सरपंच मोठा आहे. तो सरपंचच असला पाहिजे. पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष. ओके. भारताकडे भारतीय राज्यघटने कलम 154. हा PYQ मगाच्या ग्रुप एला पण हा क्वेश्चन होता. सो याचं उत्तर 154. कोणत्या सूचीमध्ये? तर 60व्याचं 3. 60व्याचं किती लक्षात ठेवा? 3. केंद्र सूची समवर्ती सूचीमध्ये काय मेन्शन आहेत? लक्षद्वीप एकदम सोपा क्वेश्चन. केरळ. कोणते विधान सत्य नाही म्हटलेलं आहे? तर हे 26 नोव्हेंबर. तर किती पाहिजे होते इथे? अंमलबजावणी 26 झाले, 26 जानेवारी 1950ला झालेले आहे. सो हेच स्टेटमेंट चुकीचं आहे. सो हे उत्तर आहे त्याचं डायरेक्ट. एवढा सोपा क्वेश्चन होता. कोणती जोडी नाही आहे? तर शोषणाविरोधाचं आपलं 23 आणि 24 आहे. लक्षात घ्या. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? आपल्याकडे जिल्हाधिकारी. ते मुलं बऱ्यापैकी फसले असतील तहसीलदार वगैरे लिहून. सर्वाधिक खंडपीठे कोणाची? ते ऑफकोर्स बॉम्बे उच्च न्यायालय. ओके. ह्याचं उत्तर आहे 225. कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? तर लक्षात ठेवा गॅमा किरण. जलविद्युताचा परिणाम नाही तर वायू प्रदूषण. मॅल्काईट हे तांब्याचं काय आहे? ओर आहे. कॅल्शियम आणि क्रोमी याच्यामध्ये कोणता बॉन्ड पाहायला भेटतो? तो आयोनिक बॉन्ड पाहायला भेटतो. पित्तल बघा, हा आयोगाचा PYQ आणि मोस्ट रिपीटेड टॉपिक आहे, क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे जास्त. कथील म्हटलं असतं तर ब्रॉन्झ आलं असतं. काय आलं असतं? ब्रॉन्झ. ओके. सो लक्षात ठेवा. सो कांगारू हा पिशवी असल्या सस्तन प्राणी. ते बघा स्टेटमेंट एकदम सिंपल दिले आणि तेच काय आहे? रॉंग आहे. सो कोणती बरोबर आहेत? तर अ, ब आणि ड काय आहेत? बरोबर आहेत. घातक सर्बिटेशन मलेरिया हा कशापासून होतो? प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम याच्यामुळे हा रोग होतो. मुलांना फक्त 99% क्वेश्चन काय, एखादा क्वेश्चन चुकीचा असेल फक्त, बाकी सर्व क्वेश्चन काय आहेत? बरोबर आहेत. तो 74चं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो. फायलोझाईट. झोआईट. काय याचं उत्तर आहे? फायलोझोआईट. हे उत्तर लक्षात ठेवा. भुईमंगावर टिक्का हा पण PYQ आहे. भुईमंग टिक्का रोगा कोणत्या रोगाचं काय आहे? तर लक्षात ठेवा. सर्कोस्पोरा पर्सोनोटा. 75व्याचं 2. फोर ओ क्लॉक ही वनस्पती कोणत्या कुलातील आहे? तर 76व्याचं उत्तर लक्षात ठेवा. निक्टोजेनेसी. निक्टोजेनेसी. पुढे रायझोबियम एकदम लक्षात ठेवा. रायझोबियम. रायझोबियम म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे? फक्त 77व्याचं फक्त अ. फक्त अ. ओके. पुढे 78 बघूया आपण. एकदम सोपा क्वेश्चन. एड्स हा कशापासून होतो? तर एड्स हा रोग, एक मिनिट हां. एड्स हा रोग. अला 4. किती ऑप्शन आहेत? फक्त एकच ऑप्शन आहे बघा. डायरेक्ट उत्तर. मानवी रक्तामध्ये किती प्लाझ्मा टक्के असतो? तो 55%. खाली कोणतं? हिपॅरिन हा पण PYQ आहे. हा पण PYQ आहे. म्हणजे सायन्स सोपा होता ह्यावेळी. याची मी डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो. सोडवायला गेलो तर खूप वेळ लागेल आपल्याला. फक्त आपल्याला समजण्यासाठी डायरेक्ट उत्तर बघा. 81व्याचं उत्तर आहे 11.5 म्हणजे 4. चौथं उत्तर तुम्ही चेक करा फक्त. ओके. 82व्याचं उत्तर आहे 3. आपण पाहिजे याच्यावर डिटेल एक व्हिडिओ बनवेन मी आणि तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं असं हे सांगेन तुम्हाला, नक्की सांगेन. ओके. याच्यावर एक व्हिडिओ आपण बनवूया. चला 83व्याचं 2. 83व्याचं 2. हा पेपर कोणाचा आहे मला माहिती नाही, पण आपण तो घेतलेला आहे टेलिग्रामवरून. 84व्याचं 3. 84व्याचं 3. 85व्याचं बघा, पहिले 10 क्वेश्चन आहेत ना कठीण आहेत. शेवटचे 10 क्वेश्चन तुम्हाला इझी दाखवेन मी. 85 मग शेवटचं तुम्हाला शेवटून सोडवायला जायचं होतं. 85व्याचं 4. 85व्याचं काय आहे? 4. ओके. 86व्याचं 2.
87व्याचं पंचमांश, 87व्याचं 3, 88व्याचं 2. चेक करून घ्या. जर एखादा तुक्का वगैरे तुम्ही मारला असेल तर बघा, बरोबर आलं तर ठीक. 89व्याचं 2, 90व्याचं 0.01. आता 91 पासून बघा क्वेश्चन थोडेसे रिझनिंगचे आहेत पण सोपे आहेत. 91व्याचं 1, 92व्याचं नंद भाऊ आहे, भाऊच आहे हे आहे. 93व्याचं एकदम सोपं, 5 4 3 2 1 यांची बेरीज करा, सोपा होता. 60 म्हणजे 21 पानाच्या एका पुस्तकात तिने 6 भाग वाचला असेल तर त्या पुस्तकाची एकूण किती पाने वाचलेली नाहीत. बघा 3 6 120चे किती नाव होतात, सॉरी 120चे 3 6, एक मिनिट हा, 120 3 6, 6 दुने 12, 12 म्हणजे 10, 2चा भाग लागलेला आहे, 20 20 त्रिक 60. याचं उत्तर काय येतं 60. ओके, कोणता येईल याचं उत्तर, तर बी बी ए 95चं 4. शान एकदम सोपं, पॉईंट किती 125 ॲड करत जायचं होतं, 125. त्याचं उत्तर काय येईल 10. 97चं 4, 98चं 3, 99चं 2. तिथे दिले बघा, थोडंसं एक्सपिरियन्स केलं आहे का नाही. आणि याचं काय करायचे होते तुम्हाला, प्रत्येकाची म्हणतात ना वर्ग करायचे होते. 13व्याचा वर्ग होता 169 अधिक 1 70, 196 अधिक 1 197, 225 अधिक 1 226, मग 257 256 आणि आपल्या 17 289 अधिक 1. याचं उत्तर काय आहे. सो अशा पद्धतीने आपण किती 100 क्वेश्चन काय केलेले आहेत. मी म्हणेन फक्त 99% आपले क्वेश्चन आन्सर काय आहेत करेक्ट आहेत. एखाद दुसरा क्वेश्चनचं चेंज होऊ शकतो, आपण वाट बघू आयोगाच्या आन्सर कीपर्यंत. पण हे ऑथराईज आहे, तुम्हाला बाकी ठिकाणी कुठेही जायची गरज लागणार नाही. ओके, सो पेपर बघता मला जो वाटतं की हा पेपर कसा होता, तर मी सांगेन तुम्हाला पेपर हा थोडासा कसा होता, मॉडरेट म्हणेन मी, मॉडरेट टू टफ होता. इझी नव्हता हा पेपर ॲक्च्युअली एक तास. बाकी जे टीचर खूप सारे सांगतील की हा पेपर इझी आहे इझी आहे इझी आहे, अजिबात इझी नाही. मॉडरेट टू कसा आहे, तर काही PYQ पाहायला भेटत आहेत बघा. जॉग्राफी त्यांनी पूर्ण बदलून टाकलेलं आहे. मुलांना 10चे 10 मार्क घेता येत नाहीत. मुलं 6 ते 7 मार्कामध्ये पण खुश असतील. ओके, पॉलिटी थोडासा लेंदी विचारतोय, डायरेक्ट क्वेश्चन विचारले ह्यावेळी. हिस्ट्री थोडासा टफ म्हणेन मी, मॉडरेट टू टफ होतं. मॅथ्स रिजनिंग पहिले 10 क्वेश्चन कठीण आहेत, शेवटचे 10 क्वेश्चन रिजनिंगचे कसे आहेत, सोपे आहेत. सो ओव्हरऑल बघता हा कट ऑफ आहे जो, हा कट ऑफ गेल्या वर्षीचा 48.50 होता, 25 होता. मी हा म्हणेन कट ऑफ ह्याच रेंजमध्ये राहण्याची काय शक्यता आहे, जेवढ्या जागा आहेत तेवढ्या. सो पेक्षा मी म्हणेन असं कट ऑफ 50च्या वरती जाणार नाही, लक्षात घ्या. 50च्या वरती जाणार नाही, 50च्या खालचाच कट ऑफ लागेल. ओके, धन्यवाद मित्रांनो. आपण कट ऑफवर वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवू. ओके, फक्त 1-2 दिवसांनी बनवू, आन्सर की होते आपल्याला क्लिअर होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू, ऑल द व्हेरी बेस्ट. शांत राहा, 2 दिवस मस्त आराम करा, एन्जॉय करा. ओके, नंतर आपण परत मेन्सला सुरुवात करू. मी मेन्सचे लेक्चर कंटिन्यू चालू करेन. ओके, जय हिंद,